हेलो 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 सगळ्यांना माझा आवाज येतोय? क्या बात है. हेलो 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 हेलो
माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर रत्नाकरजी महाकाळ यांचं आज शक्तिधुरामध्ये खूप असं मोठं नाव आहे, तर त्यांनाही या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारचं शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम बघण्यासाठी जेवढे रसिकजन उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तसेच आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते आयोजक म्हणजे सुभाषजी खाडे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. तर माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. त्या आदिशक्तीचा महिमा असा वर्णू किती, थोर साधू संत त्याची ग्वाही बोले. त्या आदिशक्तीचा महिमा असा वर्णू किती, थोर साधू संत त्याची ग्वाही बोले. साधू संतांचे आशीर्वाद ते उदयास नेती, साधू संतांचे आशीर्वाद ते उदयास नेती. आळविते मी सभारणी माते तू दे गमती. पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी, तुझे गुण आज गाते. घेते नाम हे मुखाशी, वेडी सारी माया पडते तुझ्या पाया. चूक भूल झाली तर माफ कर तू माऊली. तूच मला आज घडविली, तूच मला आज घडविली. राहते तुझी साथ.
शक्ती जिची अनेक रूपे आहेत आणि त्या आदी शक्तीला वंदन करण्यासाठी जी मी आज इथे स्तवन गात आहे, तर तिचा जो महिमा आहे तो त्रिभुवनी गाजत आहे. आणि म्हणून काय म्हणायचे बघा, तुझे नाम जगी साजे, त्रिभुवनी महिमा गाजे, तुझे सगुण रूप पादसे विराजे. चरणी मस्तक ठेवूनी गुणगान हे गाऊनी, विनविते हात जोडी जोडूनी हे माझे. भोळी भाळी भक्ती करते तुला आरती, भोळी भाळी भक्ती करते तुला आरती, हीच माझी स्फूर्ती जीवनात शिकविली. तूच मला आज घडविली, तूच मला आज घडविली, राहू दे तुझी सावली. 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 भक्तांचे हे पाप करशील मला माफ, देशी पदरात तू या संकटात. देशी पदरात तुला संकटात, देशी पदरात तुला संकटात. एक दुबळी दारी आली रंग छाया माझ्या घरी, भक्तासाठी साथ देशी या जीवनात. भक्तासाठी साथ दे या जीवनात, भक्तासाठी साथ दे या जीवनात. मनोभावे पूजन तुझे मी करूनी, शाहीर वैदेही तुझे गुण आज गाऊनी, सुखी देव सर्वांना माय माऊली. तूच मला आज घडविली, तूच मला आज घडविली, राहू दे तुझी सावली. तूच मला आज घडविली, राहू दे तुझी सावली. पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी, तुझे गुण आज गाते निज नाम हे मुखाशी. पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी, तुझे गुण आज गाते निज नाम हे मुखाशी. वेडी सारी माया पडते तुझ्या पाया, वेडी सारी माया पडते तुझ्या पाया, चूक भूल झाली तर माफ कर तू माऊली. तूच मला आज घडविली, तूच मला आज घडविली, राहू दे तुझी सावली. तूच मला आज घडविली, राहू दे तुझी सावली. तूच मला आज तूच मला आज घडविली, राहू दे तुझी सावली. बोल श्री गजानन गावदेवी बजरंग सावगे, बोला परमहंस गुरु गणपती, कैलास रामचंद्र, पांडुरंगराव, कृष्ण शांताराम, अखंड नागेश्वरीचा विजय. जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा विजय.
शीला जरा पॅड चेक करूया. बोला आता बोला. फेस कमी करू. ह्याच्यात खूप येतोय वाढ. प्रेशरला ते खूप वाढेल अजून. गणाला सुरुवात करीत आहे. लक्षात असू द्या. गजरातून येतो बाप्पा दुम दुम ते घरांगण. मोदकांचा सडा पडतो भक्तीचे वाहते सण. डोंगर दऱ्या हालतात बाप्पा मोरयाच्या जय घोषात. आणताने नाचतात सारे प्रेम असते त्याच्या प्रकाशात. डोंगर दऱ्या हालतात बाप्पा मोरयाच्या जय घोषात. आणताने नाचतात सारे प्रेम असते त्याच्या प्रकाशात. दुःख हरतो सुख देतो संकटाचा होतो नाश. आणि पहिली पूजा तुला मी करते कारण तुझ्यावरच आहे विश्वास. आणि म्हणून काय म्हणायचं बघा. आज अनेक घरांमध्ये बाप्पांचं काही घरांमध्ये बाप्पांचं आगमन होत आहे तर काही घरांमध्ये बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आणि त्या बाप्पाचं विसर्जन जरी झालं तरी त्याची भक्ती ही आपल्या हृदयात अजूनपर्यंत आहे आणि तो अखंड आपल्या हृदयात विराजमान आहे. म्हणून काय म्हणायचंय बघा. चालते मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो ना. आणि म्हणून काय म्हणायचं सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. शुभ दिना तू करुणा. प्रत्येक शुभ दिनी आपल्याला त्या बाप्पाची आठवण होते. म्हणून काय म्हणायचंय. शुभ दिना तू करुणा. शिव पार्वतीच्या नंदना भक्ती तुझी आळविरना. गाते आज सभारंगना. जाणून घे तू माझ्या मनातल्या भावना. जाणून घे तू माझ्या
वंदन करून झालेलं आहे, गणाला वंदन करून झालेलं आहे. आता महाकाळ बुवांना वंदन करते. करू ना? आता महाकाळ बुवा माझ्यापेक्षा किती मोठे आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर? क्या बात आहे. तुमचं प्रोत्साहन जर असंच असेल तर बुवांना आज घरी पाठवायला पाहिजे मग. हो रत्नाकरजी महाकाळ, तुमचा आता महाकाळ म्हणून ही वैदेही शेजार तुमच्या समोर आलेली आहे. तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथं बाहेर पडा आणि मी आता गवळण घेते त्याकडे नीट लक्ष द्या, बरोबर आहे की नाही? आता महाकाळ बुवा कुठे आहे ते मला अजिबात माहित नाही, पण तरी सुद्धा आता ह्या रणांगणात मी कोण आहे? राधा. हे कोण आहे? कान्हा. तर त्या कान्हाला आवाज येते, अरे कान्हा, जिथं कुठं असशील तिथून जरा बाहेर तू ये ना आणि माझी गवळण जरा नीट ऐक ना. आता जरी शास्त्रात राधा कान्हापेक्षा मोठी असेल तरी आता काय झालंय की कान्हा राधेपेक्षा मोठा झालाय. म्हणजे महाकाळ बुवा मोठे आहेत ना. तर बघा महाकाळ बुवा माझ्या गवळणीला सुरुवात करते आणि मला आधी सांगा गवळण कशी पाहिजे तुम्हाला? गवळण कशी पाहिजे? या बुवांना घरी पाठवायची ना? बुवा मी पहिली बारी आरती शास्त्रात करणार आहे, कारण जर मी पहिली जर काय जास्त बोलली तर हे बुवा काय काय घेऊन येतील पहिल्या बारीत काय सांगता येत नाही. तरी सुद्धा तुम्हाला त्या गवळणीतून मजा सुद्धा येणार आहे आणि बुवांना ती गवळण लागणार सुद्धा आहे. तर गवळणीला सुरुवात करायची नक्की. बघा त्या कान्हाला काय सांगायचंय. या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको, मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको. या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको, मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको. मोडील तुझी खोडी असा तू वागू नको, मोडील तुझी खोडी असा तू वागू नको. आणि ए चोरा अरे कान्हा मला तू अनपढ समजू नको. नाद शर्यतीचा जडलाय आमच्या मनाला. हो चालते. आता गवळणीला सुरुवात होते, नीट लक्ष असू द्या. दया दुधाचे माठ मी घेऊ, दया दुधाचे माठ मी घेऊन चालले घाटावर. दुरून कडा मारीला काया माठावर. बघा काय म्हणायचं. दया दुधाचे माठ मी घेऊन चालले घाटावर. तू दुरून कडा मारीला काया माठावर. पुढे बोलू नक्की. सगळ्यांना उत्सुकता झाली. काय म्हणाले. तू दुरून खडा मारीला काया माठावर. आणि म्हणून काय म्हणायचंय. तस परत न कर, तस परत न कर, नाहीतर थोडी नखापर तुझ्या सोटावर.
ना कर, तू परत ना कर. आता या मुलाचं नाव काय आहे? काय आहे? त्यांना पण ऐकायला जाऊ द्या मोठ्याने. काय आहे? मला काय म्हणायचंय? तसं परत ना कर. पटवून देणार आहे. तसं परत ना कर, नाहीतर फोडीन खापर अरे तुझ्याच ओठावर. मला काय म्हणायचंय? दया दुधाचे माठ मी घेऊन चालले घाटावर. आता दया दुधाचे माठ मी त्या घाटावर घेऊन चालले होते. तू दुरून कडा मारीला काया माठावर. आता हा काना कसा होता? लबाड, हरामखोर आणि घोड्या काढणारा होता, बरोबर? तर त्याने त्या माठाला खडा मारला आणि म्हणून काय म्हणायचंय? तसं परत ना कर. म्हणजे तू परत असं करू नकोस. नाहीतर रत्नाकर बोलणं वाटेल त्यांना बोलते, बुवा तुम्हाला बोलत नाहीये. तसं परत ना कर, परत ना कर, तसं परत ना कर, नाहीतर फोडीन खापर. खापर म्हणजे काय? तर तो आड. जरी तू जर माझ्या माठावरती खडा मारला नसशील कधी चुकून तर त्याचं खापर, त्याचा आड मी तुझ्यावरतीच पुन्हा घेईल. म्हणून काय म्हणाले? तसं परत ना कर, नाहीतर फोडीन खापर अरे तुझ्याच ओठावर. 1 2 3 4.
आहे. पदाला सुरुवात करण्याआधी बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? जर बुवा तुम्हाला ह्याचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. पदाला सुरुवात करीत आहे. नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचंय, चाल देते. अरे दिसाया दिसते रूपाची कान, प्रेमामध्ये किती जुरू. बघा काय म्हणायचंय, अहो अति प्रसंग त्याने केला, झाली हो चर्चा फार. अति प्रसंग त्याने हो केला, झाली हो चर्चा फार. जर केलास बलात्कार, जर केलास बलात्कार, करील अंडाव 100 वार. जर केलास बलात्कार, करील अंडाव 100 वार. बघा काय म्हणायचंय, जेव्हा रावण स्वर्गात जात असतो तेव्हा तो एका परस्त्रीशी अतिप्रसंग करतो आणि त्याला ब्रह्मदेव श्राप देतो की तुझे 100 तुकडे होतील. म्हणून काय म्हणायचंय, अतिप्रसंग त्याने केला, झाली हो चर्चा फार. अतिप्रसंग त्याने हो केला, झाली हो चर्चा फार. जर केलास बलात्कार, जर केलास बलात्कार, करील अंडाव 100 वार. जर केलास बलात्कार, करील अंडाव 100 वार. असा एक होता तो रावण राक्षसा
केलास बलात्कार कर शंभर वार जर केलास बलात्कार कर गाव शंभर वार जर केलास बलात्कार कर गाव शंभर वार जर केलास बलात्कार अति प्रसन्न त्याने केला झाली हो चर्चा पार अति प्रसन्न त्याने केला झाली हो चर्चा पार जर केलास बलात्कार कर गाव शंभर वार जर केलास बलात्कार कर गाव शंभर वार जर केलास बलात्कार कर गाव शंभर वार जर केलास बलात्कार करील गाव शंभर वार. अशा प्रकारे मी माझी पहिली बारी ते संपत आहे आणि महाकाळ बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि तसेच बुवांना जाण्याच्या आधीच सांगते बुवा गाजलेले शाहीर आहेत बरोबर मोठे शाहीर आहेत बरोबर तर बुवा तुम्ही जरी किती मोठे असाल जरी किती मोठे असाल जिथे कुठे असाल तिथे आता माझी बारी ऐकलंच तुम्ही आणि सांगते की बुवा खेळची वाघीण बोलतात फाड फाड फाडल्याशिवाय राहणार नाही कसा तणक्या तणक्या पडतो ना तुम्हाला माहिती चांगलं त्यामुळे महाकाळ बुवा तुम्हाला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच सांगते